संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवते आणि त्यामुळे ठिकठिकाणी शेतकरी जे आहेत उभी पिकं कापताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ऊसाची तीच परिस्थिती आहे आणि आता मी सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या गावात आहे आणि आपण या ठिकाणी बघताय केळीची बाग जी आहे ती शेतकरी अशा पद्धतीनं काढून टाकताना आपल्याला चित्र पाहायला मिळतोय। मी जसं म्हणालो की केवळ ही केळीची बागच नाही, ऊसाचं पीक असेल, वेगवेगळी पिकं जे आहेत ते रोटर मारून असं विळ्यानं कापून शेतकरी जे ते काढून टाकतायत। कारण आहे पाणीच शेतीला देण्यासाठी कुठल्याही पद्धतीनं उपलब्ध नाही आहे। माझ्यासोबत शेतकरी आहेत। सुरुवातीला मला तुमचं नाव सांगा आणि काय सध्याची शेतीची परिस्थिती आहे, उभं पीक तुम्ही पूर्ण काढून टाकता। मी रमेश नवले, शेतकरी मंद्रुप। आम्ही 60,000 रुपये खर्च करून केळीची बाग ह्या ठिकाणी लागण केलेली आहे आणि याला खत घातलेलं आहे, सगळ्या गोष्टी मशागत केलेल्या आहे। खर्च करून आणि बँकेचं लोन आपण 1.5 लाख रुपये या पीक कर्जावर घेतलेलं आहे। तर आता ऊस आहे, ऊसही रोटर मारून टाकलं कालच। आता तुम्ही पाहताय आम्हाला हे बाग काढल्याशिवाय पर्याय नाही, कारण का पाणी गेले 2-3 महिने झालं पाणी नाही। विहिरी आटलेले आहेत, बोर आटलेला आहे, दुष्काळ भयान परिस्थिती आहे। आता आमच्या जनावरसुद्धा पाणी आम्हाला लांबून आणायची पाळी आलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये आम्हाला इथं बाग काढून आता पुढचं पीक पावसाची वाट बघत बसलेलं आहे। मी आता स्वच्छ करून सगळे मशागत करून पिकं सगळे आपल्याला आता पुढे घेण्यासाठी हे सगळं खर्च करून आता काढावं लागणार आहे। किती बाग आहे, किती झाडं लावली होती आणि किती वर्षांपासून याला 1 एकर बाग आहे, देशी केळी आहे। तर साधारण 1078 इथं रोप लावून केलं आपण। तर आपल्याला 60,000 रुपये खर्चाला आला आहे। अपेक्षित खर्च 2 लाख होतं, हे येणारे 2 लाख तर बुडलेच आमचे आणि केलेला खर्चही वाया गेला। त्यामुळं आम्ही अत्यंत अडचणीत आलेलो। असे आमच्या एरियामध्ये सर्व शेतकरी कोणाकोणाची बागा आहेत, कोणाची ऊस आहेत, सगळे तुम्हाला पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी सगळे रोटर मारून टाकलेले आहेत। खरं तर सर्वसामान्य प्रश्न पडू शकतो की बाग हिरवी दिसते, झाडं हिरवी आहेत, तरी देखील तुम्ही कापताय म्हणून ही हिरवा नाही, आता हे पक्व नाही, आता दिसायला हिरवा आहे। आता ही केळी मार्केटला जाणार नाही, याची वाढ फुटलेली आहे। आता ह्याचा विषय संपलेला आहे, कारण काय आयुष्य असतं प्रत्येक पिकाला, ह्याचा आता आयुष्य संपलेलं आहे। त्यामुळे हे काय वाढ होत नाही, आता सगळी झाडं काढून टाकावं लागतात। निवडणुकींचा काळ होता, कोट्यावधी रुपयांचा खर्च आपण निवडणुकांमध्ये पाहिला। आता आता शेतकरी सरकारनं लोकसभेचं निवडणूक आम्ही टीव्हीच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून, वृत्तपत्र माध्यमातून सगळं ऐकलो, वाचलो की 25 लोक उद्योगपती अदानी अंबानी सारख्यांना 16,000 कोटी, काही ते 16 लाख हजार कोटी त्यांना माफी केली आहे। पण एकंदर देशातल्या शेतकऱ्यांचं 1 लाख हजार कोटीच्या वर नाही, तर शेतकऱ्याकडं शासनानं दुर्लक्ष करत आहे। तर आम्हाला इथं घाम गाळल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही। आम्हाला काही करून आज बँकेचं लोन आम्हाला कसं फेडावं आमच्यासमोर चिंतेची गोष्ट आहे। तर अशा परिस्थितीमध्ये शासनाने आमचा 7-12 कोरा केलं तर खूप चांगलं होईल। शेतकरी भयानक अडचणीत आहे। शेतकरी भयानक अडचणीत आहे, त्याचा 7-12 कोरा केला पाहिजे अशी मागणी जी आहे ते शेतकरी करतायत। आणि या ठिकाणी बघता की ही केळीची बाग आहे, या केळींची वाढ आता खुंटलेली आहे आणि त्यामुळं तोडण्याशिवाय जे आहे ते पर्याय नाही आहे। म्हणून हे शेतकरी जे आहेत ते अशा पद्धतीनं केळीची बाग आहे ते पूर्णपणे तोडून टाकतायत। केळीचे घड लगलेले आहेत, मात्र त्याची वाढ आता पूर्णपणे खुंटलेली आहे। त्यामुळे पर्याय शेतकऱ्याकडे उरलेला नाही। केवळ केळीच नाही तर कुठलीही पीक असेल, ऊस असेल किंवा इतर पिकं असतील, ते देखील शेतकरी जे आहेत ते कापून टाकतायत। आणि बळीराजा ज्यानं तळहाताच्या फोडाप्रमाणे या पिकांना जपलं ते आता काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अगदीचा आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।